मला जाता या ठिकाणी आलेलं आहे. एक मध्ये दत्त मंदिर आहे ते 5 नंबर वाजता दबलं गेलं. त्यांच्या म्हणण्याची त्यांनी जाणीवपूर्वक पाडलं, पण असं अजिबात होता कामा नये. त्या विषयी चौकशी करू. स्वतः कमिशनर मॅडम या ठिकाणी आहेत, सीपी पण आहेत, कुंभमेळ्याचे जे प्रमुख आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत प्राधिकरणाचे. तर मला असं वाटतं की असं कुठे जाणीवपूर्वक होणार नाही. चुकून झालं असेल तर मी सांगितलं की जसं मंदिर होतं त्यापेक्षा सुंदर मंदिर दगडामध्ये सिमेंट तसं आम्ही त्या ठिकाणी उभं करू. कोणाचे भावना दुखवले जातील आमचा हेतूच नाही. कोकण काम आमचंच आहे. कुंभमेळा मंदिर हे सगळं काम आमचंच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की चुकून जर कोणत्या भावना दुखवल्या असतील तर त्या संदर्भामध्ये माफी मी मागेल त्यांची आपल्याला पोलीस संघाची. पण असा जाणीवपूर्वक आमच्या मोदीच्या ठिकाणी अजिबात ठिकाणी नाही. आणि हा कुंभमेळा सुंदर व्हावा, सुरक्षित व्हावा. पण यावेळेला भाविकांची येणारी संख्या ही 3-4 राहणार. त्यामुळे एवढ्या थंड जागेमध्ये लोक कशी होती, कसे येतील, कसे स्नान करतील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून काही याच्यातून काढावं लागणारच आहे. शहरामध्ये आपण काढतो ती सफाई करतो. त्र्यंबकेश्वरला पण आम्ही त्याची तयारी करतोय. मोठा निधी सरकारने दिलेला आहे. निधीच्या बाबतीमध्ये कुठेही कमी पडणार नाही. माननीय मुख्यमंत्री मोदी सांगितलं, परवा अमित भाई केंद्रीय मंत्री गृहमंत्री त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की आता एकदम काही कामं होतील तर अतिशय सुंदर कामं की लोकांना जावं. सुंदर कामं स्वच्छता थोडा दिवस महिना 15 दिवसांनी त्रास होईल. टेम्पररी आणि येणाऱ्या भावनेची व्यवस्था करणार आहोत. सावलीची व्यवस्था करणार आहोत. पापाने सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे कोणालाही त्रास होईल काही होणार नाही. सगळे स्थानिक पोलीस संघ असेल, जे आहेत, अधिकारी आहेत आणि सर्वजण मिळून या ठिकाणी हा कुंभ सुंदर करण्यास सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. रोहित संघाची नाराजी होती, खूप सुंदर रोहित संघाची नाराजी होती. त्यांची नाराजी नेमकी काय ते थांबणार नाही. ते हे वस्त्रांतर गृह काढलं, त्यामध्ये मंदिरावर स्लॅब पडला, त्यामुळे थोडी अडचण झालेली आहे. पण कुठल्याही विधी त्याचे बंद पडणार नाही. तात्काळ मी हलवून काढल्यावर लगेच 4 दिवसामध्ये विषय साफसफाई करून त्या ठिकाणी व्यवस्था देऊ, चांगली करून देऊ. इथे लागल्यावर ऊन असेल तर त्या ठिकाणी ऊन येऊ नये, भाविकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही चांगले टेम्पररी शेड या ठिकाणी टाकून देऊ. पण कुंभमेळ्याच्या दृष्टीने आता इथे जागा मोकळी करणं हे अतिशय क्रमप्राप्त आहे, आवश्यक आहे. आणि आता कुंभमेळ्यामध्ये पुढे अतिशय अनर्थ होईल, मोठी घटना घडेल असं होता कामा नये. त्या सगळ्यांनी सगळी काळजी घेत भाऊ. पण या ठिकाणी काम चालू असताना मध्याचे आमदार इथे येतात आणि दौरा करतात. इथे दौरा नव्हता म्हणजे नाशिक सगळ्यांचं आहे. म्हणजे वाटतं काय झालं इथे झालं नाशिक सगळ्यांचं आहे आपलं. मग मात्र मलाही म्हणायचं दौरा असं नाही म्हणत आहे. कुंभमेळा चांगला झाला पाहिजे, सगळ्यांची भावना आहे. अतिशय सुरक्षित झाला पाहिजे. आपण बघितलं पर्यटकांना कशा घटनागर्दीमुळे चांगली परिस्थिती लोकांना प्राणाला मुकावं लागतं. मला वाटतं गेल्या वेळेला कुंभ आपला अतिशय सुंदर, स्वच्छ आणि सुरक्षित झाला, हरित झालेला आहे. त्यामुळे मला वाटतं हाही कुंभ तसा जोहा पण यावेळेला गर्दी मात्र 3 पण राहील, 4 मध्ये राहील. आणि म्हणून नियोजन करण्यासाठी आपल्याला काही अग्रमण जे आहे ते काढावं लागतं. राज्यात इतर प्रश्न आहेत. आज बीडमध्ये एल्गार सभा होते आहे ओबीसीची. आपण देखील ओबीसीचं नेतृत्व करता अनेक ठिकाणी प्रश्न आहे राज्यभरात. कसं बघता मिळाला प्रत्येकाचा अधिकार आहे. कोणी करावे, कोणी आंदोलन करावे, सुरू असतं. आमचा बंजारा समाज त्यांनाही न्याय मागतायत, त्यांच्या अंगावर सुरू आहे सध्या. माझा बघण्याचा प्रश्नच नाही. मी मंत्री म्हणून तिकडे बघतो आहे. मी तिकडे म्हणजे मी मराठा समाजाचं जे समिती आहे त्या समितीमध्ये मी आहे. ओबीसी असून एकमेव. सगळ्यांनाच आम्हाला न्याय द्यायचा आहे. माननीय मुख्यमंत्रीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आहे. मला वाटतं कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही त्या ठिकाणी घेऊ. पडळकर आपले पक्षातील आमदार आहेत. त्यांनी पुन्हा एक विधान केलेलं आहे की महिलांनी, हिंदू महिलांनी किंवा तरुणांनी जिममध्ये जाऊ नये. भाऊ एक महत्वाचा विषय, नाशिक पोलिसांविषयी आपलं काय मत आहे? कारवाईविषयी आता गुन्हेगार सर्व अंडरग्राऊंड झालेला आहे. तुम्ही सांगितलं पाहिजे, तुम्ही मानलं पाहिजे. आम्ही तर कारवाई करतोय. आपलं पोलीस प्रशासन तुम्ही बघितलं किती चांगल्या पद्धतीने सगळं नाशिक आता स्वच्छ करण्याचं काम चाललेलं सगळ्या दृष्टीने, सुंदर करण्याचं काम चालू आहे, सुरक्षित करण्याचं काम चालू आहे. पण तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे या गोष्टीला. आम्ही तर सांगितलं की नाशिक शहरामध्ये आम्ही आता गुंडगिरी मुक्त करू. कोणी गुंड या ठिकाणी दिसणार नाही, कोणाची दादागिरी करणार नाही, महिलांची छेडखानी करणार नाही, स्टॅचिंग करणार नाही, कुणाची जागा कुणी बळकावणार नाही. मग तो गुंड असो का बिल्डर असो. पोलिसांची कारवाई करता स्वागतार्ह आहे. मात्र पोलिसांवर याआधी कुठेतरी राजकीय दबाव होता असं देखील चर्चा नाशिक शहरामध्ये सुरू होती. आणि आता पोलिसांचा दबाव नाही, पण आता म्हणजे काही लोकांनी फार अतिच केली, अति झाला आता.
त्यामुळे नाशिककरांचं सगळ्यांचं म्हणणं होतं, आमचं म्हणणं आहे की आता हे नाशिक जर सुरक्षित झालं पाहिजे. कोणी इथे दादागिरी म्हणजे रात्री 12 वाजता आमची एखादी भगिनी मुलगी बाहेर फिरायला गेली तर कामानिमित्त गेली तर तिला कुठे असुरक्षितता वाटता कामा नये. हा आमचा मागचा हेतू आहे आणि मला वाटतं की आता जी पोलीस कारवाई करतायत ते अतिशय समर्थनीय आहे. ते काही सामान्य लोकांना कोणा त्रास देत नाही आहेत. जे वारंवार या ठिकाणी गुन्हेगारी करतायत. उठता बसता कोणाचा कोणाला धक्का लागला की ते मर्डर होतो. कोणाचा कोणाला धक्का लागल्यावर गाडीचा. मला वाटतं हे काही योग्य नाही आणि म्हणून पोलीसची कारवाई समर्थनीय आहे आणि शासन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचे त्यांना इन्स्ट्रक्शन आहेत, सूचना आहेत आणि आम्ही त्याच्या पाठी बंद पडू. गुन्हेगारांचं अतिक्रमण काढलं जात आहे. इतर शहरातलं अतिक्रमण कधी सगळं आता कुंभमेळा आहे. सगळं खूप सुंदर माफ करणार आहे. तोंडात घालतो का तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही बघता सगळं तुमच्या चष्म्यातून तुमच्या कॅमेऱ्यातून. तुम्ही आम्हाला सांगायचं की याचं काय काढलं नाही म्हणून. आम्ही सगळं कुठले किती मोठं अतिक्रमण काढलं लोकांनी सहकार्य केलं. कारण हा कुंभमेळा सगळ्या जगाचं लक्ष इकडे आहे, देशाचं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की इथे कुठलीही हानी होऊ नये, कुठेही कॅज्युअलिटी होऊ नये, प्राण जाता कामा नये, कुठे स्टॅम्पेड होता कामा नये. त्यासाठी आम्हाला प्रशिक्षण करावं लागेल. मला वाटतं सुंदर शहराकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा देशभरामध्ये वेगळा आहे. अतिक्रमण काढण्यासाठी नाशिककरांचा सहभाग महत्वाचा आहे. नाशिककरांना खरं तर पालकमंत्री नाही, मात्र आपण गृहमंत्री आहे. काय आव्हान करायचं आता काही नसताना पण माफ करणार खूप सुंदर तुमचं कुठलं काम आम्ही ठेवता ते 7 वर्ष कर्णिक साहेबांची बदली करू नका. ही नाशिककरांची बघा